फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि गुड मॉर्निंग। तर आत्ता ब्लॉगला सुरुवात केली मी आणि आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे, कारण आरोहीच्या टिफिनची तयारी करायची आणि तनिष्काला आज टिफिन नको होता, तिला दुसरंच काहीतरी हवं होतं, त्याच्यामुळे ती दुसरं काहीतरी घेऊन गेले, म्हणजे बाहेरूनच घेऊन गेले। तिला मी आता आल्यावर विचारेल की तू टिफिनला काय घेऊन गेलेलीस म्हणून। तर सकाळी मी उठले पण नव्हते, तसं तर मी 5 वाजता उठते टिफिन वगैरे द्यायला, पण आज उठले नव्हते आणि आता तन्मयला स्कूलमध्ये सोडून आले आणि आता त्याला घेऊन यायचं 11 वाजता। मग त्याच्या अगोदर म्हटलं चपाती भाजी वगैरे करून घेते आणि नंतर मग वरण भात बनवते असं विचार केला आणि आता चला मग बनवते स्वयंपाक पटपट, कारण मला नंतर कसं होतं, नंतर हळूहळू केलं ना की खूप उशीर होतो आणि जास्त उशीर झाला ना की मग परत स्वयंपाक करायचं पण कंटाळा येतो, नको वाटतं मग काम, म्हणजे कामाला उशीर झाला की काम करायला नकोच वाटतं तसं। तर म्हणून आता म्हटलं की आवरून घेते अगोदर आणि आता आरोहीला उठवायचं आहे, चहा बनवायचा आहे, चहा प्यायचा आहे आणि हे पण अजून उठलेले नाही आहेत तर ह्यांना पण उठवायचं आहे। झोप लागते सकाळी सकाळी माहिती आणि थंडी लागते इकडे, आता मुंबईमध्ये पण थंडी लागायला लागली सकाळी, त्याच्यामुळे असं वाटतं की आता म्हणजे उठूच नाही, आज पांघरून घेऊन झोपावं असं वाटतं, पण झोपलं तर मग पोरांच्या शाळा आहेत, हे आहे ते आहे, त्याच्यामुळे मग झोपायला पण नाही भेटत। त्याला तर किचनमध्ये जाऊन पीठ मळायचं आहे, चपात्या करायच्या आहेत, परत भाजी करायची आणि भाजी काय नाही आज पत्ताकोबीचीच आणली तर तीच बनवायची आहे आणि इकडे बघा ह्या टपामध्ये कपड्या घालायच्या, घड्या घालायच्या, त्या खूप सगळे काम आहेत। अगोदर ते स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर ह्या कपड्याच्या घड्या घालत बसते, कारण काल कपडे काढलेले घड्या घातलेलेच पाहिजे तसंच ठेवले, म्हटलं की चला आणि आजपासून तुम्हाला तुमच्यासोबत रेग्युलर ब्लॉग शेअर करेल, म्हणजे कसं कधी टाईम नाही भेटला ना की मग छोटे छोटे ब्लॉग शेअर करते आणि आता म्हणजे असं ठरवलं की बाबा आता डेली रुटीनचे दिवसभराचे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल म्हणून। तर चला आज काय मशीन लावायची आहे, मशीन पण आजच लावायची आहे, हां काल नव्हती लावली, आज मशीन वगैरे लावायची आहे। तर इकडे आवाज देत होते कुठले तन्मयला सकाळी सकाळी चहा बनवून दिला आणि आता आम्हाला चहा बनवायचा। भाजी आणली येताना, कारण पत्ताकोबीचीच भाजी आणली, दुसरी नाही आणली, पत्ताकोबीची भाजी आणली। पाणी पण आजच आलं तर पाणी भरलं सकाळी उठून, सकाळी उठल्यापासून झोपलीच नाही, किती सकाळी 7 वाजता उठले, त्याच्यानंतर झोपली नाही बिलकुल, म्हणजे आता झोपले की मग झोपलं की झोपलंच असं होतं, परत उठायला होत नाही लवकर, म्हणून मग नाही झोपली। पण पत्ताकोबी आणल्या आणि त्याच्यात टाकायला वाटाणे आणले, वरण भात पण बनवायचं। काल चिकन बनवलं, आधी भाजीच करणार होते पण म्हणलं की आधी चपात्या करते, म्हणजे कसं ते पण चहासोबत चपाती खातील आणि आरोही पण खाईल, कारण आरोहीला पण चहा चपाती आवडते। चिकन वाटतं स्वच्छ करून पुन्हा पीठ मळते। मेडिकलमध्ये जरासं सामान वगैरे घ्यायचं होतं तर ते घेतलं आणि आता इथे बसले आणि पाणीपुरी खायचा विचार करते, पण थोडंसं टाळते पण, कारण डाएट प्लॅन चालू आहे, म्हणजे डाएट म्हणजे वजन कमी करायचा प्रयत्न चालू आहे जरासं, त्याच्यामुळे टाळते। पण बघूया खायची जर इच्छा झाली तर मी खाईल पण किंवा नाही पण सांगू शकत नाही। तर तन्मय आणि आरोही घरीच आहेत, मी तनिष्काला घेऊन आले, कारण तन्मय तर ट्युशनला होता आणि आत्ताच जायचं मला लगेच घरी। त्यांनाच बोललेली बघायची की मला इथे IMAXला सोडा म्हणून, पण ते बोलले नाही मला मीटिंग वगैरे आहे, काम वगैरे आहे, तुझं जा म्हणून। तनिष्काला म्हणले की चल सोबत, आणि तसाही उशीर झाला होता, मग एकटी कुठे येणार आणि आता वाजलेत 9:30 वाजले, तर उशीर झाला म्हणून मग मी एकटी येण्यापेक्षा म्हटलं तनिष्काला चल म्हणून। तर आरोही मागे लागली होती पण म्हटलं नको बसू दे घरी, TV बघत बसले ते दोघेजण, तन्मय आणि आरोही। हां आता तनिष्का शाळेतून आल्यापासून झोपली नाही काय नाही ती, तिला म्हटलं आता झोपू पण नको, आता डायरेक्ट जेवण वगैरे करू, आता घरी गेल्यावर जेवण वगैरे करायचं आणि मगच झोपायचं। आणि उद्या आमच्या शाळेमध्ये प्राईम मिनिस्टर, हां तर हिच्या स्कूलमध्ये उद्या प्राईम मिनिस्टर येणार। ओ माय गॉड, तिकडून एवढं डॉग पळत आला ना कुत्र,
पळत आलं आणि असं म्हणजे मला असं भीती, मला एक तर कुत्र्यांची भीती वाटते. मला कुत्रा, मांजर नाही, कुत्रा, उंदीर आणि पाल आणि अंधार, या 4-5 गोष्टींची मला खूप भीती वाटते. अगं आमच्या शाळेत रोडचा एक डॉग आहे कोपऱ्यातला. मी रोज त्याला काय ना काय खायला थोडं ते ठेवते. कंटाळा इथे आलं ना जरासं फ्रेश वाटतं निवांत. आणि आमच्या बिल्डिंगच्या खाली तर आम्ही बसू पण नाही शकत. इथे येऊन थोडंसं म्हणजे असंच कधी काही सामान वगैरे घ्यायला आले तर मग इकडे आल्याच्या नंतर थोडंसं इथे बसलं ना तर जरा फ्रेश वाटतं. आणि आमच्याकडे कसं बसायला वगैरे भेटतच नाही, कारण खाली बसण्यासारखं वगैरे आहे बसायला वगैरे, पण जास्त लेडीज बसत नाही काय ना, त्याच्यामुळे शांत वाटतं. तर घरी गेल्यावर मुलांना जेवायला द्यायचं आहे आम्हाला. मी तर जेवली तर जेवणार आहे, नाही तर नाही जेवायचं. आणि चिकन बनवलेलं आहे तर तेच खाणार आहे, कारण दुपारी मी सुक्कं पण चिकन बनवलं आणि ग्रेव्ही पण बनवली आणि ते काय जेवायला आलेच नाही, ते तसंच आहे सगळं. तर घरी गेल्यावर जेवायचं. चिकन आणि पुरणपोळी चिकन आणि पुरणपोळी तेव्हा कसं झालं ॲसिडिटी खायला. हां, पुरणपोळी खाल्ल्यावर तनिष्काला जुलाबच चालू झालं. त्याच्यामुळे ती बोलते की मी काय पुरणपोळी इथून पुढे खाणार नाही, पण तिला आवडते पुरणपोळी. इथे पण मच्छर डोक्यावर मच्छर दिसतात व्हिडिओमध्ये बघितलं. एवढे मच्छर आहेत बापरे. उशीर झाला तर 9:45 वाजले असतील. किती वाजले? हां 9:45 वाजले. चला बाबा. तर निघालो आम्ही घरी, कारण उशीर झाला. 9:45 झाले. घरी जाऊन जेवायचं आहे, मुलांना पण जेवायला द्यायचं आहे, त्याच्यामुळे म्हटलं की नको. आणि उशीर झाला म्हणून मी तनिष्काला घेऊन आली आणि निघाले आता.